नमस्कार, मी डॉक्टर उदयकुमार शिरूरकर, प्रेसिडेंट निसर्गरक्षक सेवा संस्था आणि हे माझे सहकारी। आज आम्ही येथे तपोवनाबद्दल बोलण्यासाठी जमलेलो आहोत। माझं सर्व पर्यावरणप्रेमींना आव्हान आहे की आज जो या विषयाला राजकीय रंग दिला जातो आहे त्या रंगाकडे लक्ष न देता आपण आपली ऑक्सिजन बँक जी आहे ती शाश्वत ठेवणं ही काळाची गरज आहे। कारण आज आपण कोणत्याही वस्तूची निर्मिती करू शकलो तरी 50 आणि 60 वर्षाची जी जुनी झाडं आहेत ती निर्मिती करणं केवळ अशक्य आहे। आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी हे प्रयोजन करून ठेवलेलं आहे, आपली काळजी घेतलेली आहे आणि आमची ही जबाबदारी आहे की येणाऱ्या पिढीसाठी जे आमच्या पिढीसाठी जे सोडून गेलेले आहेत तेच कर्तव्य आम्हाला पार पाडायचं आहे। ज्याला विकास आणि पर्यावरणाची सांगड घालत कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम उद्या पुढच्या पिढीला भोगावा लागू नये यासाठी आम्ही ऑक्सिजन बँकची निर्मिती जी आहे ते आम्ही अखंड करत राहू आणि जे आमच्यापर्यंत मागच्या पिढीने जी दिलेली आहे त्याचा आपण हे पुढे चालू ठेवू। आणि असं दिसून येतं की हे तपोवनामध्ये जे काही चाललेलं आहे त्यामध्ये विकास राहायला बाजूला आणि जी जुनी झाडं आहेत ती तोडण्याची प्रक्रिया सुरू आहे। कालच 300 झाडे ही तोडण्यात आली सांडपाण्याचा प्रकल्पासाठी, ज्यावरती ऑब्जेक्शन घेऊन NGTनी आता 15 जानेवारीपर्यंत त्यांना होल्ड करायला लावलेला आहे। तर देवाशी आम्ही एक प्रार्थना करू की NGTला सुबुद्धी देवो आणि आमच्या तपोवनामध्ये जी झाडतोड चाललेली आहे ती संपूर्णपणे थांबवण्यात येऊन या निसर्गाचं रक्षण करण्यामध्ये आमच्या या कार्याला हातभार लावो। आणि जे कोणी निसर्गप्रेमी या तपोवनासाठी वाचवण्यासाठी झटत आहेत त्यांच्याबरोबर आमच्या खूप खूप शुभेच्छा निसर्गरक्षक सेवा संस्थेमार्फत, आणि त्यांना आम्ही सगळ्यांतर्फे धन्यवाद पण देतो आणि धन्यवाद।